ओम नमो भगवते वासुदेवाय। आदिराज स्वयंभू मनु आपली पत्नी शतरूपा आणि कन्या देवहूती यांच्या समवेत त्या सुवर्णजडित रथातून भगवंतांनी सांगितलेल्या नेमक्या दिवशी कर्दमांच्या आश्रमापाशी आले। तो आश्रम सरस्वती नदीच्या तीरी होता। बाजूला सरस्वतीच्या पाण्याचं भरलेलं सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये भगवंताला कर्दमांनी केलेल्या तपाचरणाबद्दल दया येऊन त्यांच्या डोळ्यातून ते अश्रुबिंदू ओघळले। ते त्याच सरोवरात पडलेले होते म्हणून त्याला बिंदू सरोवर नाव पडलं होतं। ह्या सरोवरातलं आणि त्या सरस्वती नदीतलं पाणी अतिशय कल्याणकारी होतं, अमृतासारखं अतिशय मधुर होतं, गोड होतं आणि अनेक महर्षीजन सदैव त्या पाण्याचं सेवन करत होते। तो आश्रम ज्या परिसरात बांधलेला होता तो परिसर अतिशय प्रसन्न होता। अनेक पवित्र वृक्ष आणि लतांनी वेढलेला होता। ज्या वृक्षांवर लतांवर अनेक प्रकारच्या भाषेमध्ये पूजन करणारे नाना प्रकारचे पक्षी होते, पवित्र असे प्राणी होते। सगळ्या ऋतूंमध्ये फुलणारी फळणारी फुलं आणि फळं त्या आश्रमाच्या परिसरात सदैव उपलब्ध होत होती आणि अतिशय संपन्न असा तो परिसर होता। आजूबाजूच्या संपूर्ण वनश्रेणीमुळे त्या परिसराची शोभा अतिशय वाढलेली होती। अनेक प्रकारच्या पक्ष्यांचे थवे इकडून तिकडे ये जा करत होते, कलकलाट करत होते, किलबिलाट करत होते। भुंगे सुद्धा थव्याथव्यानं इकडून तिकडे नाचत होते, त्यांचा गुंजारव चाललेला होता। उन्मत्त असे मोर आपला पिसारा पसरवून एखाद्या नटासारखं उत्तम प्रकारे नृत्य करत होते। कोकिळा कुहू कुहू करत एकमेकांना बोलवत होत्या। त्या आश्रमाच्या परिसरामध्ये कदंब, चंपक, अशोक, करंज, बकुल, कुंद, मंदार, कुटज आणि नवीन नवीन आम्रवृक्ष असे अनेक प्रकारचे वृक्ष तिथे लावलेले होते। पाण्यावर पोहणारे पक्षी म्हणजे हंस, कुरर, पाणकोंबडा, सारस, चक्रवाक, चकोर यांचा तिकडे अतिशय गोड असा आवाज ऐकू येत होता। आणि अन्य प्राणी सुद्धा हरण, डुकर, नीलगाई, हत्ती, सिंह, वानर, मुंगूस, कस्तुरी मृग हे परस्परांमधलं नैसर्गिक वैर विसरून अत्यंत निर्भयपणे त्या परिसरात हिंडत होते। मनु जेव्हा त्या परिसरात पोहोचले आपल्या पत्नी आणि कन्येसह, तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की मुनिश्रेष्ठ कर्दम आपला अग्निहोत्रादी नित्य कर्म उरकून शांतपणे बसलेले आहे। पुष्कळ दिवस दीर्घ काळ त्यांनी उग्र अशी तपश्चर्या केल्यामुळं शरीर जरी बाह्यता कृश दिसत असलं तरी सुद्धा डोळ्यातनं बाहेर पडणारं तेज काही लपत नव्हतं। त्याचप्रमाणे भगवंताचं घडलेलं अत्यंत प्रसन्न आनंददायी दर्शन आणि भगवंताच्या मुखातून बाहेर पडलेले आशीर्वाद रूपी आश्वासन रूपी जे शब्द होते त्या शब्दामुळं कान अत्यंत तृप्त झालेले होते, डोळे तृप्त झालेले होते आणि इतकी
दीर्घ आणि उग्र तपश्चर्या करून सुद्धा कुठेही त्यांच्या ठिकाणी थकावट जाणवत नव्हती, दुर्बळ झालेले दिसत नव्हते. अतिशय उंच अशी शरीर यष्टी, नेत्र कमलदलासारखे समान आणि विशाल, अतिशय आकर्षक असे डोळे होते. मस्तकावर जटासंभार होता, तोही अतिशय शोभून दिसत होता. आणि कमरेला चिरवस्त्र होतं, वल्कल धारण केलेलं होतं. जवळून न बघताच सुद्धा अतिशय एखाद्या महामूल्याच्या किमती मण्यासारखे ते दिसत होते. महाराज स्वयंभुवानी म्हणून त्यांच्या त्या कुटीमध्ये प्रवेश केला आणि कर्दम मुनींना नमस्कार केला. कर्दमांनी सुद्धा आशीर्वाद देऊन त्यांना प्रसन्न केलं आणि आतिथ्य धर्माला अनुसरून त्यांचं योग्य प्रकारे आतिथ्य केलं, स्वागत सत्कार केला. कर्दमांनी केलेला सत्कार, ती पूजा वगैरे सगळं ग्रहण केल्यानंतर स्वयंभू म्हणू स्वस्थ चित्तानं समोर दिलेल्या आसनावर बसले आणि त्यावेळेला भगवंतानी आपल्याला ते मागे वचन दिलेलं होतं, जी आज्ञा दिलेली होती, ती आज्ञा आठवून अतिशय मधुर आणि प्रसन्न अशा वाणीमध्ये कर्दम मुनी स्वयंभू म्हणूनशी बोलायला लागले. काय बोलले पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.